नमस्कार. बिडाच्या आप्पे पात्राची काळजी कशी घ्यावी? जेव्हा तुम्ही नवीन बिडाचे आप्पे पात्र घेता तेव्हा ते वापरण्यापूर्वी त्याला व्यवस्थित सीझन करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमची स्वयंपाकाची कलाकृती अधिक उत्तम होईल. नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या नवीन बिडाच्या आप्पे पात्राबद्दल काही खास किचन टिप्स सांगणार आहे. बिडाचे पात्र वापरण्यापूर्वी मी कांदा वापरून त्याला छान सीझन करून घेतले, ज्यामुळे आता ते अगदी नॉनस्टिकसारखं काम करतं आहे. पण हे पात्र दीर्घकाळ टिकविण्यासाठी आणि आप्पे नेहमी परफेक्ट येण्यासाठी या 5 टिप्स नक्की लक्षात ठेवा. 1. कधीही ओले ठेवू नका. बिडाचं पात्र धुतल्यानंतर ते गॅसवर ठेवून पूर्णपणे कोरडे करा, नाहीतर त्याला गंज चढू शकतो. 2. तेलाचा हलका थर. प्रत्येक वापरानंतर पात्राला अगदी थोडं तेल लावून ठेवा, यामुळे पात्राचा नैसर्गिक थर टिकून राहतो. 3. कठोर घासणी टाळा. हे पात्र घासताना स्टीलची घासणी वापरू नका. मऊ ब्रश किंवा घासणी वापरा, जेणेकरून सीझनिंग खराब होणार नाही. 4. थेट थंड पाणी टाकू नका. गरम पात्र लगेच पाण्यात टाकू नका. ते नैसर्गिकरित्या थंड होऊ द्या, नाहीतर तडा जाऊ शकतो. नियमित वापर. बिडाची भांडी जितकी जास्त वापरली जातात तितकी ती जास्त उत्तम होतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बिडाच्या आप्पे पात्राची काळजी घ्या आणि हेल्दी जेवणाचा आनंद घ्या. अधिक अशा टिप्ससाठी जान्हविका पाकसिद्धीला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन किचन टिप्सबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.